24 तास एक पाऊल पुढे। अमर, आज तुम्ही स्वतः सचिन प्रॅक्टिस करत असताना तिकडे उपस्थित होतात. सचिन आला, त्याने प्रॅक्टिस केली. काय काय सचिननी केलं? त्याने पॅड घातले होते, त्याने 2.5 तास नेटमध्ये सराव केला. काय एकूण त्याचं प्रॅक्टिस सेशन होतं? भूषण, तब्बल 2.25 तास ते 2.5 तास सचिन आज बीकेसीच्या मैदानात होता. काल आपण सगळ्यांनीच बघितलं की मसुरीला असताना सचिनने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर मसुरीवरनं परतल्या आज दुपारी लगेच सचिन समोर एक ध्येय होतं आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने त्याने सराव सुरू केला. त्याच्यासमोर पहिलं जे टार्गेट आहे ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा स्कोअर उभारण्याचं, आणि त्या दृष्टीने त्याने मिशन ऑस्ट्रेलियाला सुरुवात केली. निवृत्तीनंतर प्रथमच सचिनने आज बॅट हातात घेतलेली आहे वन डे निवृत्तीनंतर, आणि तब्बल 2 तास तो ग्राउंडवर होता. 2:15ला तो बीकेसीला दाखल झाल्यानंतर अडीच वाजता त्याने वॉर्मअप सुरू केलं. तब्बल 20 मिनिटाच्या जवळपास त्याने वॉर्मअप केलं आणि त्यानंतर नेटमध्ये कसून सराव केला. बीकेसी जे युवा बॉलर्स असतात त्यांनी त्याला बॉलिंग टाकलेली. सचिनने स्ट्रोक लगवण्याचा सुद्धा त्यांच्या बॉलिंगवर बराच वेळ कसून सराव केला, बराच वेळ घाम गाळला, आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर त्यांनी युवा बॉलर्सला सुद्धा काही टिप्स दिल्या. तिथे अंडर 19चा कोचिंग कॅम्प सुरू आहे युवा बॉलर्स करतात, त्यांना पण काही टिप्स दिल्या सचिनने, आणि सचिनकडनं त्यांनी पण काही टिप्स घेतल्या आणि माहिती घेतली. पण आज परतल्या सचिनने परत एकदा मिशन ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने सराव सुरू केला, आणि फक्त हे विज्युअल झी24 तासवर आहे. भूषण, अगदी खरं, आपण एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स खरं तर पाहत होतो, ही दृश्य पाहत होतो. अमर, सचिनने आज कसून सराव केला. 10 दिवस तो मसुरीत आपल्या कुटुंबियांबरोबर होता. त्याने सुट्टी एन्जॉय केली आणि आता तो परत क्रिकेटच्या मैदानावरती उतरलेला आहे. वन डेतनं निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदा सचिन ग्राउंडवरती दिसतोय. अमर, एकूणच नेहमी सचिनला फॉलो करण्यासाठी, त्याची एक छबी मिळवण्यासाठी असंख्य चाहते तो जाईल तिथे येत असतात. आज जेव्हा तो प्रॅक्टिसला आला तेव्हा काय परिस्थिती होती? भूषण, वास्तविक सचिन आज लगेच मैदानात उतरेल, प्रॅक्टिसला उतरेल फारच कमी लोकांना माहिती होतं. आपण तिथे पोहोचले होतो, झी24 तासची टीम तिथे पोहोचलेली होती आणि एक्सक्लुझिव्ह विज्युअल्स फक्त झी24 तासकडे आहे. भूषण, सचिन आल्यानंतर तब्बल 2.25 तास सचिनने मैदानात होता आणि पूर्ण वेळ त्याने सराव केलेला. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सचिन जे संकेत दिलेले आहे की जी मुंबईची रणजीची मॅच आहे क्वार्टर फायनलची बडोदा विरुद्ध, त्या मॅचमध्ये खेळण्याचे सचिनने एक संकेत दिलं, आणि त्या दृष्टीनेच त्याने सचिनने आज सराव केल्याचं लक्षात येतं. कारण की गेल्या संपूर्ण मोसमात आपण बघायला गेलं सचिनच्या बॅटमधून फारसे रन्स येत नव्हते. ज्या टेस्ट मॅचेस झाल्या इंग्लंड विरुद्धची असो की त्या अगोदर न्यूझीलंड विरुद्धची असो, प्रत्येक मॅचमध्ये सचिन संघर्ष करताना दिसला. पण आज सचिनच्या बॅटिंगमध्ये परत एकदा कॉन्फिडन्स दिसत होता आणि त्याचाही एक विश्वास कुठेतरी दृढ निश्चय सचिनमध्ये दिसत होता की या पुढील जे टार्गेट आहे ते ऑस्ट्रेलियाचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की सचिनच्या बॅटमधून कांगारून विरुद्ध नेहमीच खोऱ्याने रन्स आलेले आहे. त्यामुळे एक मिशन ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने सचिनने सराव सुरू केला असं आपण म्हणू शकतो. भूषण, नक्कीच आपण मिशन ऑस्ट्रेलियासाठी सचिनने आजपासून प्रॅक्टिस सुरू केली. मात्र आता उत्सुकता आहे ती खरं तर रणजीच्या मॅचमध्ये सचिन खेळणार का? कारण बडोदा विरुद्धची ही मॅच आहे आणि या मॅचमध्ये सचिन खेळला तर मुंबईच्या रणजी प्लेयर्सला सुद्धा एक चांगली प्रेरणा सचिनकडून मिळणार आहे. भूषण, अगदी बरोबर आहे. सचिन ज्या टीममध्ये नुसता वावर सुद्धा एक इन्स्पायरेशन असते प्रत्येक प्लेअरसाठी. आज सुद्धा एक वेगळी स्फूर्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी सचिनसोबत फोटो सुद्धा काढून घेतले. सचिन टीममध्ये असणं एक टीमचं मनोधैर्य वाढवणार असतं. निश्चित जेव्हा रणजी मॅचमध्ये टीमसोबत खेळेल, कारण की मुंबईसाठी रणजी सीझन फारसा चांगला आतापर्यंत झालेला नाही. एकच निर्णायक विजय मुंबई मिळू शकलेली आहे. आता बडोद्यासारख्या एक चांगल्या टीम विरुद्ध सचिन टीममध्ये समजा कमबॅक करत असेल तर निश्चित रणजी टीमचं सुद्धा एक मनोधैर्य उंचावलेलं राहील आणि सचिन सारखा मोहरा टीममध्ये आल्यामुळे एक बलस्थान सुद्धा वाढलेलं राहील मुंबईचं. खरं आहे, मुंबईचं बलस्थान वाढेल आणि एक मनोधैर्य उंचावलेलं असेल मुंबईच्या संपूर्ण रणजी टीमचं. खरं तर सचिन या रणजीमध्ये खेळेल अशी सगळ्यांनाच आशा आहे. मात्र मिशन ऑस्ट्रेलिया संदर्भात अमर, जसं तू म्हणत होतास की त्या दृष्टीने सचिननी ही प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. खरंच सचिनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची सिरीज असणार आहे, कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेहमीच सचिनच्या बॅटमधनं खोऱ्यानं धावा निघतात आणि आत्ताचा सचिनचा फॉर्म बघितला तर सचिनला म्हणावी तशी खेळी करता येत नाही, म्हणा तशी इनिंग तो खेळत नाहीये. त्यामुळे त्या दृष्टीने त्याने हा सराव सुरू केलाय आणि यानंतर मला असं वाटतं जवळपास प्रत्येक दिवस सचिन तिथे दिसू शकेल. भूषण, नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आल्या लगेच तो आपल्या प्रॅक्टिसला लगेच आला आणि त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दडपण नाही, एक रिलॅक्स वाटत होता. कारण की 10 दिवस तो क्रिकेटपासून दूर राहिलेला. कालच त्यांनी जी प्रतिक्रिया फार बोलकी होती की मीडियाने सुद्धा मला फारसं
म्हणजे इथे पाठलाग केला नाही किंवा त्रास दिला नाही असं जेव्हा त्यांनी सांगितलं, त्यानंतर आज लगेच सचिन जेव्हा पोहोचला इथे आणि लगेच मैदानात दिसला, यावरूनच स्पष्ट होता की त्याचे इरादे स्पष्ट होतात की ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो एक जबरदस्त कमबॅक करण्याच्या इराद्यानेच उतरणार आहे मैदानात. नक्कीच तो कमबॅक जबरदस्त करेल अशी आशा सगळ्यांनाच आहे, कारण सचिन नेहमी आपल्या बॅटनीच प्रत्युत्तर देत असतो. आतापर्यंत त्यावर कितीही टीका झाली तरी सचिन नेहमी संयमाने वागला आणि बॅटनीच त्याने त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना किंवा त्याच्या टीकाकारांना उत्तर दिली. तेच धोरण पुन्हा सचिन अवलंबेल असं स्पष्टपणे दिसतंय, कारण त्याने आज ज्या प्रकारे सराव केला. जसं अमर सांगत होता, अंडर 19च्या टीमचा तिथे सराव सुरू होता. सचिन त्यांनाही काही टिप्स देत होता. सचिनला इंडियन टीममध्ये पण पाजी म्हटलं जातं, एक मोठ्या भावाच्या रूपात त्याला पाहिलं जातं. आज या अंडर 19च्या प्लेअरला सुद्धा एक खरं तर एक विद्यापीठ त्यांच्या समोर होतं क्रिकेटचं. अगदी बरोबर आहे भूषण. हे अंडर 19चे जे प्लेयर्स आहे हे भारतातनं जे 20,000 मुलांचं एक टॅलेंट शोधण्यात आला, त्यातून काही निवडक जे बॉलर्स निवडण्यात आला, त्यांचा हा बीसीसीआयने कॅम्प लगावलेला होता. त्यांनी सचिनला पाहून त्यांना एक वेगळी स्फूर्ती म्हणजे एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी सचिनने सुद्धा त्यांना काही टिप्स दिल्या. तिथे नेटमध्ये ज्या बॉलर्सनी सचिनला बॉलिंग टाकली त्यांना सुद्धा सचिनने काही टिप्स दिल्या. आणि सचिनकडनं, सचिनसारखा जो एवढे 23 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहे, अशा एका विद्यापीठाकडून तू जसं म्हणतोय त्याच्याकडनं काही समजा मिळत असेल तर नक्कीच त्यांनाही एक वेगळा आनंद असतो आणि एक वेगळी प्रेरणा मिळत असते भूषण. त्यामुळे सचिन आल्यामुळे त्या प्लेयर्सला सुद्धा एक वेगळा आनंद होता भूषण चेहऱ्यावर. झी 24 तास एक पाऊल पुढे.